सकाळच्या सुमारास वळणावर अनियंत्रित झालेली गाडी 3 कोलांट्या घेत रस्त्यावरून शेतात घुसली. रस्त्यावर तेव्हा वर्दळही नव्हती. गाडी चालवणारे वडील यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने बेशुद्ध पडले. 2 बहिणी अत्यवस्थेत होत्या. अशा वेळी सुखरूप असलेला 7 वर्षांचा प्रज्ञान वाघमारे कसाबसा गाडीतून बाहेर पडला. रस्त्यावर आला आणि लोकांच्या मदतीची याचना करू लागला. त्याचे प्रसंगावधान कामी आले आणि एक एक करीत जमलेल्या लोकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून नागपूरकडे रवाना केले. नागपुरातील कुही रोडवरील लांजळा गावच्या वळणावर ही घटना घडली होती. राजेंद्र वाघमारे यांचे तिगोरी येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दुकान आहे. त्या दिवशी राजेंद्र एका ग्राहकाचा टीव्ही आणि होम थिएटर घेऊन कुहीला पोहोचवण्यासाठी आपल्या सफारी गाडीने सकाळी निघाले होते. मुलांनीही येण्याचा हट्ट धरला होता, म्हणून या कामातच कुहीला राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी जाता येईल या विचाराने मुलगा प्रज्ञान, मुलगी महक व पुतणी उन्नती यांनाही सोबत घेतले. गाडी डोंगरगाव पार करून लांजळा गावाजवळ असताना अचानक राजेंद्र यांना चक्कर आल्यासारखी वाटू लागली आणि समोरच असलेल्या वळणावर गाडी अनियंत्रित झाली. कोलांट्या खात गाडी थेट शेतातील खड्ड्यात पडली. रस्त्यावर तेव्हा वाहने नसल्याने कोणालाही याची कल्पना नव्हती. त्यात राजेंद्र वाघमारे हे बेशुद्ध पडले व मुली सुद्धा अत्यवस्थ झाल्या होत्या. अशा भीषण परिस्थितीत शुद्धीवर असलेल्या प्रज्ञानने प्रसंगावधान राखले. त्याने वडिलांचा मोबाईल घेतला आणि गाडीचा दरवाजा उघडून कसाबसा बाहेर पडला. रस्त्यावर येऊन लोकांना थांबविले. पप्पांचा अपघात झाला, मदत करा अशी याचना करू लागला. थांबलेली माणसे लगेचच गाडीकडे धावली. प्रज्ञानने त्यातील एकाला मोठ्या काकांना फोन लावण्याची विनंती केली. लोकांनी सर्व जखमींना बाहेर काढले आणि रस्त्यावर आणले. सुदैवाने याच मार्गाने कुहीकडून नागपूरला जाणारी रुग्णवाहिका तेथे पोहोचली. सर्व जखमींना त्यात बसवून नागपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता दोन्ही बहिणी धोक्याच्या बाहेर असून राजेंद्र वाघमारे यांच्या पायाला दुखापत आहे. प्रज्ञान तिथेच रडत बसला असता आणि मदतीला उशीर झाला असता तर कदाचित अनर्थ घडला असता. प्रज्ञानमुळे त्याचे वडील आणि बहिणीचे प्राण वाचले. त्याच्या प्रयत्नाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.